केळीचं कोणी अँबॅसेडर नाही आणि ही गोष्ट खरी पण आहे. आज विचार करा, आपण हॉटेलमध्ये गेले की केळीच्या पानावर जेव्हा जेवण करतो आपल्याला खूप कौतुक वाटतं ना, आपण 500ची नोट काढून पण देतो तिथे. पण कधी आपण हा नाही विचार करत की माझ्या बागातच केळी आहे, तर मी रोज त्याच्यावर येऊन आणून का नाही जेवण करू शकत? पाहुणे येतात तेव्हा मी का नाही केळीच्या पानावर जेवण वाढू शकत? हे केलं पाहिजे आपण. रोज केळी खायचं. आपलं ब्रँडिंग आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे. आपण लग्नामध्ये एवढ्या महाग म्हणजे मी पण विचार करते, आज सगळ्या प्रकारची मिठाई आपण ठेवतो, ठेवा. एक-एक केळी पण ठेवा ना, काय फरक पडतो? खाऊ द्या. त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर काम करते आहे, की आम्ही बनाना पेपरवर पण काम करतोय. मी ते पण आयडिया माझ्या डोक्यात आहे. ठीक आहे, बनाना पेपरची पण आपण सुरुवात केली पाहिजे. आपल्या शाळा आहे, ऑफिसेस आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यातनं सुरू करू. आज बाय प्रॉडक्ट म्हणायला गेलं चला, आज प्रत्येक शाळेमध्ये, ऑफिसेसमध्ये आपण बनाना पेपर पासनं केलेली वही किंवा डायरी का नाही ठेवू शकत? ठेवू शकतो. आज बाय प्रॉडक्ट तुमचं तयार झालं. तुमच्या म्हणजे आज आपले स्वर्गीय हरिभाऊ जावळेंनी जे बनाना वाईनच्या माध्यमातून जे लिक्विड जे तयार केलं होतं, सोपं पद्धत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज तुमच्या शेतामध्ये फक्त एक मशीन आणून बसवायची आहे, एक माणूस लावायचा आहे. ते लिक्विड निघालं त्याचंच फर्टिलायझर करून तुम्ही झाडांना का नाही टाकू शकत? टाकू शकतात. आज तेच बायोचं एक उत्तम उदाहरण तुमच्याकडे झालं. तुमचाच पैसा तिथे वाचतोय, तुमचंच बाय प्रॉडक्ट तिथे तयार होत आहे. खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहे. फक्त आपल्याला गरज आहे की थोडं मेहनत घेऊन, अशी मेहनत शेतकरी म्हणजे मेहनतीच असतो. त्याला कुठे शंका नाही. पण अजून थोडं त्याच्यामध्ये कष्ट आपण घेतले, तर खूप चांगलं याच्यातनं आउटपुट आपल्याला मिळू शकतं असं मला वाटतं.